मी ॲडव्होकेट विक्रम उत्तम कसबे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, तालुका पोलीस स्टेशन, सिंचन भवन शेजारी राहावयास असून आमच्या परिसरामध्ये मागील 3 महिने झालं नळाच्या टोटीतून मैला मिश्रित ड्रेनेजचं पाणी येत असून याबाबत आम्ही संबंधित झोन अधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष अनेक वेळा मागील 3 महिने त्यांच्यापुढे हे निदर्शनास आणून दिले गोष्ट, पण त्यांनी आज तागायत कोणत्याही पद्धतीची कारवाई हाती घेतलेली नाही आहे। त्यांना अनेक वेळा आम्ही दाखवतोय की वेगवेगळे लहान मुलांना रोग व्हायला लागले, मैला मिश्रित पाणी आम्ही पितोय मागील 3 महिन्यापासून। पाईपलाईन चेंज करावी आणि दुसरी पाईपलाईननं आम्हाला पाणी पुरवठा व्हावा, पण ते नेहमी येऊन तिथे खड्डा खणणे आणि फक्त पुढच्या पाण्याला करतो। एक तर 8 दिवसाला पाणी 1 दिवस आहे, 8 दिवस पाण्याची भ्रांत आहे आणि अशा पाणी टंचाईच्या काळामध्ये आता पुन्हा हे नवीन पाणी संकट इथल्या नागरिकांना तोंड द्यावं लागत आहे। अशा परिस्थितीमध्ये महापालिकामध्ये कुठलेही लोकप्रतिनिधी नसल्यामुळे आम्हाला कुणाकडे दाद मागावी असा प्रश्न पडलेला असून आम्ही या संबंधित जेई झोन अधिकारी यांना वेळोवेळी विनंत्या करतो आहे, पण या विनंतीला कुठलाच प्रतिसाद त्यांच्याकडून मिळत नसून याबाबत गंभीर समस्या निर्माण झाली आहे। आरोग्य आमचं नागरिकांचं धोक्यात आलेलं आहे आणि या धोक्यात आलेल्या आरोग्याबद्दल कुणाला देणं घेणं नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। तरी यावर आम्ही महापालिकेला एक निवेदन देतोय की या मैला मिश्रित घरगुती नळाला पाणी जे येतं याबाबत योग्य ती कारवाई होऊन आम्हाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे अशी मी या बातमीच्या माध्यमातून एक निवेदन वजा सर्व नागरिकांच्या वतीने विनंती करतोय। याचा गांभीर्यानं विचार करावा आणि आमचे आरोग्य जे धोक्यात आलेलं आहे, लहान मुलं जे घाण पाणी मैला मिश्रित आजारी पडत आहेत याबाबत ही गांभीर्याने विचार करावा। आधीच सोलापूरमध्ये अनेक रोगांचे रुग्ण आढळत आहेत। नुकतंच या अशा दूषित पाण्यामुळं एक रुग्ण बुडावल्याची बातमी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महापालिका अधिकारी कर्मचारी यांना आम्ही विनंत्या करतोय, पण या विनंतीला कोणीच दखल घेत नाही आहे। ही आमची मोठी समस्या होऊन बसली। आपण संबंधित झोन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला का? आम्ही झोन अधिकारी क्षीरसागर साहेब, जेई आडे साहेब, SI पाटील साहेब यांना रोज न चुकता त्यांच्या झोन ऑफिसला जाऊन भेटतो आणि रोज आमची समस्या सांगतो। ते आम्हाला रोज एक उत्तर देत आहेत की पाणी यायच्या आदल्या दिवशी आपण या, आपण करून टाकू, या पाण्याला नक्की करू असं म्हणून मागील 3 महिने झालं हा रुटीनच त्यांना झालेला आहे आणि त्यांना पॉईंट पण सापडी नाही आणि त्यांनी त्याच्याकडे गांभीर्यानं बघतही नाही। माझ्या पुढे निरंतर नाही झाल्यास आपण आंदोलन करणार। आम्ही नागरिकांच्या वतीनं तीव्र आंदोलन करू आणि या आंदोलनादरम्यान तेच मैला मिश्रित पाणी आम्ही प्रशासनाला पिण्याची इथे विनंती करणार आहोत।